श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करून द्या. आपलं चॅनल नवीन आहे, थोडा आपल्या चॅनलला सपोर्ट करा. त्यानंतर मी आज बनवणार होती मोदक बनवायला मस्त मिनी खोबऱ्याचा खीस आणि साखर मिक्स करून वाटीमध्ये ठेवलं. मस्त मैदा भिजवून घेतला आणि असे छोटे छोटे गोळे मी सगळ्या पिठाचे करून घेतले. बघू शकताय, कारण की ह्या वेळेस मंगळी चतुर्थी आलती आणि नवीन वर्षाचा पहिली चतुर्थी उपवास तो हाच होता. त्यानंतर मी कधी केला नव्हता हा उपवास, म्हटलं आता मंगळी पडली आहे तर करूनच घ्यावा. मग काय मस्त असे गोळे करून घेतले आणि थोडंसं ताटामध्ये पीठ घेतलं आणि एक गोळा घेऊन सण मस्त लाटून घेतला. मी तुम्हाला एक मस्त मोदक करून दाखवते. मला शाशाचा मोदक आवडत नाही. त्यानंतर बघू शकता मस्त असं पतली पतली मिनी पोळी लाटून घेतली छोटीशी मैद्याची आणि त्याला मस्त हातावर घेऊन सण त्याच्यात 1.5 चम्मच मी खोबऱ्याचा खीस आणि साखर भरली. तुम्ही तुमच्या अंदाजी भरू शकता. माझा अंदाज बराबर होता. जेवढं पीठ मी घेतलं होतं तेवढ्या पिठात 21 मोदक माझे झालेले होते, जेणेकरून मला नंतर पीठ काही लागलं नाही. आणि खोबऱ्याचा खीस पण तेवढा बराबर पुरलेला होता मला 21 मोदकांना. तर पाहू शकता मस्त मी लाटल्यावर असा शेप दिला मोदकला आणि खालना हातावर थोडासा स्पेशर द्यायचा, जेणेकरून आपला मोदक मस्त असा गोल येईल. बघू शकता. आणि वरची ती दांडी असती थोडीशी, त्याला पण मस्त थोडंसं बारीकच ठेवायचं, जेणेकरून तळताना लई हे होणार नाही आणि खाताना पण मोदक खूप छान लागेल. बघू शकताय तुम्ही किती छान असा मी मोदक बनवला होता. आकार पण खूप छान येतो. आणि बघू शकताय मी सगळे मोदक मस्त असे रेडी करून ठेवून दिले आणि घरातली देवपूजा करून घेतली. गणपती बाप्पाला मोदक दाखवून दिला. त्यानंतर मोदक बघा किती छान झाला होता. हा मोठा मोदक मी माझ्या गणपती बाप्पालाच बनवला होता घरातल्या. त्यानंतर मस्त मोदक तळून घेतले. बघू शकताय मी स्टीलच्या कढईतच तळत असते, कारण की त्याच्यात जास्ती पण मोदक बसता आणि फटक्यात तळल्या जातात. स्टीलच्या कढईमध्ये मोदक चिटकत नाही आणि जळतही नाही, फटक्यात तयार होऊन जातात. बघू शकताय मस्त अशा अद्दर मी तळून घेतले. तेल थोडं जास्तीच टाकायचं, जेणेकरून मोदक खूप छान तळले जातील. बघा किती छान असे मोदक तळले आहेत. माझ्या प्लेटमध्ये बघतच असेल तुम्ही किती छान दिसत आहे. थोडे लालसरच तळायचे, जेणेकरून मैदा पचायला सोपा जाईल. त्यानंतर आम्ही निघालो गणपतीच्या मंदिरात जायला. तर गणपतीच्या मंदिरात एवढी गर्दी होती की तुम्हाला काय सांगू. हे मंदिर आमच्या घराजवळनं खूपच जवळ आहे, म्हणून आम्ही ह्याच मंदिरात गेलतो. भेटूया पुढच्या ब्लॉगला. आतासाठी बाय.